आता दोन्ही ठाकरे म्हणजे आदित्य ठाकरे तर निवडणूक लढलेले आहेत, परंतु दोन्ही ठाकरे स्वतः कधी निवडणूक लढलेले नाहीयेत. असो ठीक आहे, तोही मुद्दा आपण बाजूला ठेवू. परंतु मुळात असा विषय आहे की जेव्हा सगळं शेड्यूल येतं मतदार नोंदणीपासून, मुळात मतदार हे व्हॉलेंटरीली स्वतःचं नाव नोंदवतात. पॉलिटिकल पार्टीचे कार्यकर्ते घरी जाऊन फॉर्म भरणं, त्यांना सांगणं की तुम्ही मतदार नोंदणी करा वगैरे, हे सगळं व्हॉलेंटरीली केलं जातं. प्रत्येक पॉलिटिकल पार्टी हे करत असतं. आम्ही सुद्धा नवीन नवीन कार्यकर्तो आम्ही जात होतो, घरोघरी मतदार यादी चेक करत होतो जाऊन, की कोण आहे कोण नाही, कोण कुठे शिफ्ट झालंय, हे सगळं प्रत्येक जे बूथ प्रमुख असतील किंवा गटप्रमुख असतील, हे सगळे हे काम करत असतात. हं. त्यानंतर प्रारूप मतदार यादी 1, 2, 3 सजेशन्स आणि ऑब्जेक्शन्सला वेळ दिलेला असतो. त्या वेळेला जाऊन सुद्धा प्रत्येक पॉलिटिकल पार्टीच्या कार्यकर्त्याचं ते काम असतं की त्यांनी जाऊन बघावं. हं. किंवा आता तर सगळं ऑनलाईन उपलब्ध असतं. तुम्हाला तुमचं नाव आहे नाही, अचानक कधी कधी असे खूप प्रसंग झालेत की मतदानाच्या दिवशी कळतं की माझं नावच नाहीये. खूप लोकांचं पण असं होतं. परंतु तुम्हाला जेव्हा वेळ दिलेला असतो तेव्हा किती लोक जाऊन पाहतात, किंवा आता आपल्याला माहिती आहे की बाबा आपण जाऊन हे काम करायचंय. ठीक आहे, ही सगळी प्रक्रिया प्रत्येकाने खरंच समजून घेतली पाहिजे.